नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सोप्यात सोपी मटर पुलाव कसा बनवायचा। आता त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। ते 3 ते 4 वेळा छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, आता मी 3 ते 4 वेळा छान असे तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता त्याच तांदळामध्ये मी 1 वाटी भरून एवढं पाणी घालून ते भिजत घालून ठेवणार आहे। तर हे बघा, आता मी साईडला ठेवून देणार आहे। गॅसवरती मी आता एक कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडासा हिंग, 1 चमचाभर एवढं जिरं, थोडेसे गरम मसाले आहेत, अख्खे गरम मसाला घालून घ्यायचा आहे, तेजपत्ता, हिरवी मिरची, थोडेसे आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा पातळ चिरून घेतलेला आहे, तो मस्त असा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। थंडीच्या दिवसामध्ये हिरवे हिरवे मटर मस्त असे येतात, तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। अतिशय सुंदर आणि झटपट बनणारी कुकरमध्ये ही रेसिपी आहे। हे बघा, आता आपला कांदा सुद्धा मस्त असा मऊसर झालेला आहे। आता त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने वाटीभर एवढे मटर सोलून घेतलेले आहेत आणि ते छान असे तेलामध्ये मस्त असे परतवून घ्यायचे आहेत। हे बघा, 2 ते 3 मिनिटं मस्त असे मटर आपले परतून झालेले आहेत। अतिशय सुंदर आणि चविष्ट असा हा पुलाव बनतो, तुम्ही नक्की करून बघा। आणि आता आपण जे तांदूळ भिजत घालून ठेवलेले होते त्याचं पाणी काढायचं आहे आणि ते तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला या मटरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असे परतवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तांदूळ परतल्यामुळे मस्त असे सुटसुटीत असा हा पुलाव बनतो। आता त्यामध्ये 1 टोमॅटो चिरलेला, धणे जिरे पावडर, चिमूटभर एवढी हळद आणि यामध्ये आता मी 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या एवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे। गरम पाणीच घालायचं आहे या पुलावामध्ये, त्यामुळे पुलाव आपला सुटसुटीत बनण्यास मदत होते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पुलावाला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर या कुकरचं आपल्याला झाकण बंद करायचं आहे। हे बघा, आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि फास्ट गॅसवरती 1 शिट्टी करून घेणार आहे। तर हे बघा, आता फास्ट गॅसवरती मी आता 1 शिट्टी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती सुद्धा 1 शिट्टी करून गॅस आपल्याला बंद करायचा आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, अशा प्रकारे आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर तुम्हाला खोलून दाखवणार आहे। अतिशय सुटसुटीत असा हा पुलाव खूपच सुंदर आणि चविष्ट असा बनतो। हे बघा, मस्त गरमागरम असा आपला हा मटरचा पुलाव, झटपट मटरचा पुलाव तयार झालेला आहे। एकदम दाणे सुटसुटीत असे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।